जे घडू नये म्हणून जीवाचा इतका आटापिटा केला तेच घडलं. आत्याबाईंचं तीर्थयात्रेला जाणं आणि अमृताचं पळून जाणं एखाद्या वेल प्लॅन्ड इव्हेंट सारख्या सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या. आमच्या घरात सवाष्ण नाहीये, पण या सगळ्या गोष्टी मी नाही मानत. आणि माझी जी मुलगी होती ती आता नाहीये या जगात. तुमच्या आणि दादाच्या भांडणाची झळ माझ्या अमृताला लागू देऊ नका. तुम्हाला मॅडमनी बोलवलंय? नाही, फक्त तुम्हालाच बोलवलंय. मामा, हे बघ मामा, मामा मामा मला कळतंय मी खूप दुखवलंय ना तुला. मी खूप वाईट वागलो, पण जे झालं ते झालं. मला त्याबद्दल तुला काहीच विचारायचं नाहीये. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू या मुलीशी लग्न का केलंस? का म्हणजे? मी दूधखोरी नाहीये आर्यन. तुझं खरंच या मुलीवर प्रेम आहे का नरसिंहावर सूड उगवण्यासाठी तू हे लग्न केलंस? विचार करून उत्तर देऊ नकोस आर्यन. जे खरं आहे ते सांगून टाक. ठीक आहे, तुला खरं काय ते ऐकायचंय ना? मग ऐक. हो, नाहीये माझं प्रेम अमृतावर. अहो, का असं खोटं वागताय स्वतःशी? तुम्ही जसे वागताय तसे तुम्ही नाही आहात. ते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही. माझं ऐकून तरी घ्या. मला समजून घ्या किंवा माफ करा असं नाही म्हणणार मी तुम्हाला, पण नेमकं काय झालं ते तरी ऐकून घ्या. अमृता पळून गेल्याचं कळल्यानंतर वामनदादा अख्खी रात्र तिला शोधत होते. तुम्ही पोहोचण्याच्या आधी थोडा वेळ मी तिकडे पोहोचले होते. हे असं काहीतरी होणार याची कल्पना सुद्धा नव्हती आम्हाला. मला जेव्हा हे कळलं होतं तेव्हा मी लगेच तुम्हाला फोन केला होता, पण तुम्ही फोन ठेवून दिला. तुम्ही कामात होतात, मग मी तरी काय करणार? तुम्ही नका गैरसमज करून घेऊ आमच्याबद्दल. अमृताचं असं लग्न व्हावं अशी आमची कोणाचीच इच्छा नव्हती, पण आमचा नाईलाज झाला. आम्ही काय करणार होतो तुम्ही तरी सांगा.
मी अमृताशी लग्न केलंय कारण कारण अमृतावर माझा खूप जीव आहे मामा. तिच्याशी माझं जे नातं आहे त्यासाठी प्रेम हा खूप छोटा शब्द आहे मामा. मामा, अमृता माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आयुष्यातला खूप मोठा काळ आम्ही एकत्र घालवलाय मामा. प्रेमाच्याही आधी आमच्यात मैत्रीचं नातं आहे मामा. तू जे काय सांगतोस ते सगळं खरं असेल तर ठीक आहे, पण तू जर का हे सगळं सुडाच्या भावनेने करत असशील तर ते योग्य नाही आहे. एवढंच सांगायचं होतं. म्हणजे मामा, अजूनही तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना? हे बघ मामा, नरसिंह किल्लेदारांनी जे काय केलं ते आता कोणीच बदलू शकत नाहीये. बरं, ते सगळं विसरून मी त्यांच्याशी चांगलंही वागू शकत नाही. पण मामा, ह्या सगळ्यात अमृताचा काय दोष आहे? तिने तर सांगितलं नाही ना तिच्या बाबांना असं करायला. मामा, मला हे कळत नाहीये की मी अमृताला का दोषी ठरवू. हे बघ मामा, माझं जीवापाड प्रेम आहे अमृतावर. शी इज माय लाईफ मामा. माझं आयुष्य आहे ती. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. साहेब माफ करा, आज थोडा उशीर झाला. आजची कामं लगेचच सांगतो. आजची कामं सांगण्याआधी काल जी कामं तुम्हाला सांगितली होती त्याचा रिपोर्ट हवाय मला. कालची कामं? माफ करा साहेब, कालचं कुठलं काम? वाकणीस, वयाप्रमाणे तुमचा वकूब कमी होत चाललाय वाकणीस. तुमच्या विश्वासातला माणूस तुम्ही अमृतावर नजर ठेवण्यासाठी दिलात तरी अमृता पळून गेली. साहेब, नाही, मी तक्रार करत नाहीये, कारण जिथे माझ्या घरच्या लोकांनीच माझ्या विरुद्ध कट केला तिथे मी लोकांना काय बोलणार. काल मी तुम्हाला सांगितलं होतं कमिशनर साहेबांना भेटून युगंधराच्या सगळ्या जुन्या केसेस उकरून काढा म्हणून सांगितलं होतं ना. काय झालं त्याचं? हो साहेब, पण ते मला वाटलं की तुम्ही... काय वाटलं तुम्हाला? मी दारूच्या नशेत बोलत होतो की मानसिक रुग्ण आहे म्हणून बोललो तुम्हाला? साहेब, आज संध्याकाळची अपॉइंटमेंट घ्या कमिशनर साहेबांची. मी जातीनं भेटणार आहे त्यांना. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जा, तिथे काही सापडतंय का बघा. 3 वर्षापूर्वी भूखंड प्रकरणात युगंधरा अडकली होती. केस नंतर दाबली त्यांनी, पण तुम्ही स्वतः बांधकाम विभागात जा आणि ती माहिती मिळवा. माहिती मिळवण्यासाठी काय वाटेल ते करा. मला रिझल्ट्स हवेत. निघा. साहेब, तुम्ही जे काय बोलताय ते मला सगळं कळतंय,
पण या सगळ्या गोष्टी आपल्या तत्वात बसणाऱ्या नाही आहेत. हो वाकणीस, आता तत्वाच्या गोष्टी माझ्यासमोर बोलायच्या नाहीत कोणी. इतके वर्ष खूप पाळली तत्व. काय झालं? काय मिळालं? ज्या माझ्या पोरीसाठी त्या मुलाला संपवून टाकला नाही, त्याच माझ्या मुलीनं माझा विश्वासघात केला आणि पळून गेली त्याच्याबरोबर. ज्या माझ्या घरच्यांसाठी ते युगंधरा प्रकरण मुळापासून उपटून टाकलं नाही, त्याच माझ्या घरच्यांनी माझ्या विरुद्ध कट रचून त्या दोघांचं लग्न लावून दिलं. त्यांनी पाळली का तत्व? त्या राजनला आयुष्यातून उठवला तेव्हा तुम्ही तरी पाळली होतीत का तत्व? एक गोष्ट कळून चुकले मला वाकणेस, या जगात तत्वांना कोणतंही स्थान नाही आणि ती पाळणाऱ्यांना त्याहूनही नाही. हसतात लोक मला, इतका मोठा राजकारणी असून सरळ मार्गावर कसा चालू शकतो. आता दाखवतो सगळ्यांना वाकडी वाट चालून. त्यामुळे ती तत्व बित्व घालत चुलीत. मला फक्त माझं काम झालेलं पाहिजे वाकणीस. निघा. असल्या छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या कानांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून तुम्हाला कामाला ठेवलंय ना. विसरलात की काय? आठवण करून द्यायला हवी. मीडियाला काय वाटतं याची मला पर्वा नाही. आजपर्यंत माझ्या घरातली माणसं अनेकदा उलटलेत माझ्यावर, माहिती आहे त्यांना सुद्धा. तेव्हा त्यांच्यासमोर माझी मुलगी माझ्यासाठी मेली हे सांगायला मला अजिबात लाज वाटायची नाही. मला नाही वाटत यामुळे माझ्या मतदारसंख्येत काही फरक पडेल. आणि जर असल्या क्षुल्लक कारणांमुळे माझे मतदार माझं इतक्या वर्षांचं कार्य विसरणार असतील, नकोत मला असले मतदार. काय ही नाटकं करत जाऊ नकोस. जे काय लावायचं ना ते स्वतःच्या हाताने लावून घे. रोज माझ्या पाठी यायचं नाही. ही नाटकं वाटतात तुम्हाला? नाटकं नाही तर दुसरं काय? गोड गोड बोलायचं, डोक्यावर चढवायचं आणि नवरा एकदा मुठीत आला की आपल्या मनाप्रमाणे वागायचं. नाटकं नाही तर काय? माझं जीवापाड प्रेम आहे अमृतावर. शी इज माय लाईफ ममा. माझं आयुष्य आहे ती. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. गुड मॉर्निंग मिसेस सरतापे. गुड मॉर्निंग. कशी आहेस? बरी. नुसतीच बरी? मग तुला छान वाटावं असं काहीतरी करायला हवं ना. आणि मग हनीमूनला कुठे जायचंय? आधी उठून तयार हो, मग ठरव. आधी सांग.
तू जर माझ्या बरोबर असलास ना तर काश्मीर काय किंवा हे घर काय माझ्यासाठी स्वर्गच असेल. खरंच? अमृता, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुखेरा. चला आता दोघं आवरा पटकन, आपल्याला देवदर्शनाला जायचंय. आणि हो, तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात का? नाही म्हणजे मला तशी सगळी व्यवस्था करायला बुकिंग करावं लागेल ना. अगदी तू सांगशील तिथे. मम्मा, ते सगळं आपण बघू नंतर. आधी तुझ्या सुनेसाठी जरा शॉपिंग करूया. फक्त 2 जोडी कपड्यात आणले हिला. हा मग ठीक आहे, आता आपण आधी शॉपिंगला जाऊया. ओके ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो लवकर. खरं सांगू, आज कितीतरी दिवसांनी मला अगदी मनापासून आनंद झाला आणि तो फक्त तुझ्यामुळे. खरंच तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याचा रंगच बदलला. मला सुद्धा आज बऱ्याच दिवसांनंतर कोणाला तरी आई म्हणून हाक मारावीशी वाटते. आई. दादा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आपल्यात काही बोलण्यासारखं आहे असं मला नाही वाटत वामन. प्लीज. आम्ही सगळ्यांनी मिळून हे लग्न लावून दिले असं जे तुला वाटतंय ते तसं नाहीये दादा. ते तसंच आहे. त्यामुळे आता तुम्ही कितीही समजावण्याचा प्रयत्न केलात तरी मी बळी पडणार नाही. तुम्हा कोणावरती माझा आता विश्वासच उरलेला नाही. अरे असं काय वागतोयस, असं का करतोयस? असंच करणार आणि असाच वागणार. कारण मला कळून चुकलंय, या घरात आता माझं कोणीही राहिलेलं नाही. जी नाती जपण्यासाठी मी माझा संयम बाळगून होतो ती नाती आता तुटलेत. वामन, केवळ एका आईच्या पोटी जन्माला आलो म्हणून तू वाचलास. इथून पुढे किमान माझ्या समोर न येण्याचा प्रयत्न कर, नाहीतर माझा तोही संयम सुटेल. अहो तुम्ही वामनदादांना का असं? गप्परा, नाहीतर तुझ्याही बाबतीत तेच होईल. गोड गोड बोलून तू माझा गळा कापलायस वामन. काय? त्यामुळे तुला कधीही क्षमा करणार नाही मी. दादा,